सोलापूर हादरलं, भर रस्त्यात 35 वार, डोक्याचा चेंदामेंदा, चेहराही ओळखणं कठीण. त्या भयंकर हत्याकांडाचा थरारक व्हिडिओ आला समोर. नेमकी घटना काय घडलेली आहे तेच आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ. तर 6 जणांनी भर रस्त्यात गाठून एका व्यक्तीचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना सोलापूरमध्ये घडली आहे. भर दुपारी 5 ते 6 जणांनी दुचाकीवरून निघालेल्या व्यक्तीला अडवले आणि काट्या, कोयता तसंच दगडाने ठेचून ठार केले. मृत व्यक्तीचे नाव सुरेश श्रीराम असे आहे. मागील 7 ते 8 वर्षापासून 2 गटामध्ये वाद सुरू होता. त्यातूनच आरोपींनी सुरेश यांची हत्या केली. आरोपींनी सुरेश श्रीराम यांच्यावर काठी, कोयता आणि दगडाने तब्बल 35 वार केले. हा हल्ला इतका भयंकर होता की या हल्ल्यामुळे त्या ठिकाणच्या परिसरातील नागरिकांना देखील धक्काच बसल्याचं बोललं जात आहे. व्यक्तीचा चेहरा ओळखता येत नव्हता, डोक्याचा चेंदामेंदा झाला होता आणि घटनास्थळावर सर्वत्र रक्ताचा सडा पसरलेला होता. ह्या भयंकर हत्यानंतर सुरेश श्रीराम याने रस्त्यावरच प्राण सोडले. त्याच्या मृत्यूनंतर आरोपींनी मृतदेहावर एकापाठोपाठ एक वार केला. त्याच्या डोक्यावर जोरदार दगड मारून चेंदामेंदा करण्यात आला. रस्त्यावर हे भयंकर हत्याकांड सुरू होते हे पाहून जेल रोड परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि तात्काळ तपासाला सुरुवात केली. या घटनेचे थरकाप उडवणारे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. पोलिसांनी आतापर्यंत 5 आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी आणि मृत सुरेश या दोघांवरही आधीपासून अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती सोलापूर पोलीस आयुक्तांनी दिलेली आहे. सोलापूरमधील जेल रोड परिसरामध्ये च्या हद्दीमध्ये एक व्यक्तीची हत्या झाल्याची घटना आज घडली. 35 वर्षीय सुरेश श्रीरामला रस्त्यावर अडवून 5 ते 6 जणांनी कोयता, काट्या आणि दगडाने ठेचून मारले. ही घटना घडल्यानंतर तात्काळ जेल रोड परिसर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर जेल रोड परिसरात पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक आरोपीच्या शोधात रवाना झाले. घटना घडल्यानंतर अवघ्या तासभरामध्ये 6 पैकी 5 जणांना अटक करण्यात आली. 6व्या आरोपीचा शोध घेतला जात असून त्यालाही लवकर अटक केली जाईल असे सोलापूर पोलीस आयुक्त विजय कबाडे यांनी सांगितले. मृत सुरेश श्रीराम आणि आरोपी यांच्यात वऱ्हाळ पालनावरून गेल्या काही वर्षापासून वारंवार वाद होत होते. 2017 मध्ये आरोपीची काही वऱ्हाळ मृत व्यक्तीने वीज देऊन मारली होती. तेव्हापासून ह्या 2 गटात शत्रुत्व निर्माण झाले होते. 2020 मध्ये त्याच्यावर मारामारीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर काही काळ शांतता होती. मात्र आज जुन्या वादाच्या कारणावरून सुरेश श्रीराम यांची भर रस्त्यात हत्या करण्यात आल्याचे विजय कबाडे यांनी सांगितले. मृत सुरेश श्रीराम यांच्यावर आतापर्यंत 10 पेक्षा अधिक गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आलेले आहे. यामध्ये चोरी, मारामारी आणि दरोडेखोरासारख्या गुन्ह्याचा समावेश आहे. तसेच 2 ते 3 आरोपीवर गुन्हे दाखल असून त्यांचा तपास केला जात आहे. सुरेश श्रीराम यांची निर्घृण हत्या झाल्याने सोलापूर परिसरामध्ये तणावाचे वातावरण आहे. या प्रकरणी पोलिसांकडून सखोल तपास केला जात असून कुणीही कायदा हातात घेऊ नये असे आवाहन देखील करण्यात आलेले आहे. सोलापूरच्या जेल रोड परिसरामध्ये ही धक्कादायक जी घटना आहे ती घडलेली आहे. त्या धक्कादायक घटनेमुळे या ठिकाणी कुठंतरी आता एक प्रकारचं तणावाचं वातावरण जे आहे ते निर्माण झाल्याचं पाहण्यास मिळत आहे. भर दुपारी एक व्यक्ती गाडीवर येत असताना 6 व्यक्ती येतात. एक जण अगोदर त्याच्या डोक्यावर काठीने वार करतो. त्यानंतर 5 व्यक्ती हातामध्ये कोयत्या, काट्या घेऊन येतात आणि सपासप त्या व्यक्तीवर वार करतात. 1-2 वार नव्हे तर तब्बल 35 वार करतात आणि 35 वार केल्यानंतरही तो मृत्यू झाला नसल्याचा संशय या 6 व्यक्तींना येतो. त्यानंतर परत एक व्यक्ती येतो हातामध्ये दगड घेऊन आणि त्यानंतर तो व्यक्ती त्या मृत सुरेश श्रीरामच्या डोक्यामध्ये घालतो आणि त्याचा पूर्ण चेहरा जो आहे तो चेंदामेंदा करतो. अशी ही धक्कादायक जी घटना आहे ती सोलापूरमध्ये घडलेली आहे. या धक्कादायक घटनेमुळे आता अनेकांचा थरकाप उडवणारा व्हिडिओ जो आहे तो आता सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून समोर आल्यामुळे या हत्याकांड भर दुपारा कशा पद्धतीने झाले आहे याची जोरदार चर्चा होत आहे. त्यामुळे सोलापूर या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था कुठेतरी बिघडला असल्याचं देखील बोललं जात आहे. तर या हत्या
होण्यामागचं प्रमुख कारण जर पाहिलं तर 2017 मध्ये सुरेश श्रीराम यांनी या 6 जणांचे जे वर आहेत अर्थात डुक्कर यांना विष देऊन मारले असल्याचा आरोप जो आहे तो करण्यात येत आहे. त्यानंतर 2020 मध्ये या 2 गटामध्ये वाद देखील निर्माण झाला होता. विष देऊन वराला मारल्यानंतर त्यांच्या मनामध्ये राग होता. त्यानंतर सुरेश श्रीराम यांनी एकाला करून मारणार असं स्टेटस ठेवल्यानंतर 6 व्यक्तींनी सुरेशची पाळत राखून सुरेशला जागीच ठार केल्याची घटना घडलेली आहे. ज्यावेळेस सुरेश मोटरसायकलवरून येत होता त्यावेळेस भर रस्त्यावर दुपारी 12 ते 12:30 वाजण्याच्या सुमारामध्ये या 6 व्यक्तींनी सुरेशला अडवून अगोदर सुरेशवर काठीने हल्ला केला. त्यानंतर हातामध्ये असलेल्या कोयता आणि कत्तेने सपासप तब्बल 35 वार करण्यात आले. या 35 वारमध्ये सुरेश जागीच कोसळला. रक्ताच्या थारोळ्यामध्ये असताना सुरेश त्याच्या डोक्यामध्ये दगड घालून त्याचा चेहऱ्याचा चेंदामेंदा करण्यात आला. ही संपूर्ण जी घटना आहे ती CCTV फुटेजमध्ये कैद झालेली आहे. सध्या सोशल मीडियावर हे CCTV फुटेज जे आहेत ते प्रचंड व्हायरल होत असून पोलिसांनी 5 व्यक्तींना ताब्यात घेतलेलं आहे आणि 6व्या व्यक्ती जो आहे तो त्याचा तपास सुरू असल्याचं देखील सांगितलं जात आहे.